तुम्हाला मराठीचे सर्व स्वर माहीत आहेत का? फक्त अ ते आहा नाही, तर ॲ आणि अ सुद्धा. या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील सर्व स्वर सोप्या उदाहरणांसह शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. हा आहे स्वर अ. अ, अ, अननस. उदाहरण: अननस गोड आणि रसाळ असतो. चला पुन्हा म्हणूया. अ, अननस. हा आहे स्वर आ. आ, आ, आंबा. उदाहरण: आंब्याला फळांचा राजा म्हणतात. चला पुन्हा म्हणूया. आ, आंबा. हा आहे स्वर ई. ई, ई, इमारत. उदाहरण: इमारत म्हणजे लोक राहण्यासाठी बांधलेली मोठी वास्तू. चला पुन्हा म्हणूया. ई, इमारत. हा आहे स्वर ई. ई, ई, ईमेल. उदाहरण: ईमेलद्वारे आपण काही सेकंदात संदेश पाठवू शकतो. चला पुन्हा म्हणूया. ई, ईमेल. हा आहे स्वर उ. ऊ, ऊ, उंट. उदाहरण: उंटाला वाळवंटाचे जहाज म्हणतात. चला पुन्हा म्हणूया. ऊ, उंट. हा आहे स्वर उ. ऊ, ऊ, ऊस. उदाहरण: ऊसापासून साखर आणि गूळ तयार होतो. चला पुन्हा म्हणूया. ऊ, ऊस. हा आहे स्वर रू. रू, रू, ऋषी. उदाहरण: प्राचीन काळात ऋषी ज्ञान देत असत. चला पुन्हा म्हणूया. रू, ऋषी. हा आहे स्वर ए. ए, एक. उदाहरण: एक हा पहिला अंक आहे. चला पुन्हा म्हणूया. ए, एक. हा आहे स्वर आई. आई, आई, ऐकणे. उदाहरण: चांगले ऐकणे हे शिकण्याचे पहिले पाऊल आहे. चला पुन्हा म्हणूया. आई, ऐकणे. हा आहे स्वर ओ. ओ, ओ, ओढा. उदाहरण: ओढा म्हणजे वाहणारा लहान पाण्याचा प्रवाह. चला पुन्हा म्हणूया. ओ, ओढा. हा आहे स्वर औ. औ, औ, औषध. उदाहरण: औषध नेहमी योग्य सल्ल्याने घ्यावे. चला पुन्हा म्हणूया. औ, औषध. हा आहे स्वर अम. अम, अम, अंगठा. उदाहरण: अंगठ्यामुळे वस्तू घट्ट पकडणे सोपे होते. चला पुन्हा म्हणूया. अम, अंगठा. हा आहे स्वर अहा. याला विसर्ग म्हणतात. याचा वापर मराठीत फार कमी शब्दांमध्ये होतो. आहाचे उदाहरण आहे दुःख. चला पुन्हा म्हणूया. आहा. हा आहे स्वर ए. ए, ए, ॲम्ब्युलन्स. उदाहरण: रुग्णाला लवकर मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो. चला पुन्हा म्हणूया. ए, ॲम्ब्युलन्स. हा आहे स्वर ऑ. ऑ, ऑ, ऑक्टोपस. उदाहरण: ऑक्टोपसला 8 हात असतात. चला पुन्हा म्हणूया. ऑ, ऑक्टोपस. अभिनंदन! आज आपण मराठीचे सर्व स्वर शिकलो. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. ए ने सुरू होणारा शब्द कोणता? योग्य उत्तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. अशाच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठीला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की पहा.